हवामान विभागाने एक मोठा इशारा दिलाय। राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील। अशा परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पावसाबद्दल एक धक्का देणारी आणि डेंजर बातमी या ठिकाणी समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये गेले 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पावसाने परत एकदा थैमान घालायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे। पुढचे 4 ते 5 तास हे महाराष्ट्रासाठी भयंकर धोक्याचे असणार आहे, असं हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी नवा अंदाज जाहीर केला आहे। महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून आजसाठी वर्तवण्यात आल्या। काही जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल, तर काही भागामध्ये 4 ते 5 तासानंतर ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आलंय। आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन यामध्ये करण्यात आलंय। मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती। हवामान खाते यांनी गंभीर इशारा त्यावेळी सुद्धा देऊन टाकला होता, परंतु शेतकऱ्यांनी काळजी त्यावेळी घेतली नव्हती। त्यामुळे मागच्या सप्टेंबरमध्ये खूप नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं। आता त्यापेक्षाही डबल तीव्रतेचा गंभीर इशारा हवामान खात्याने आज जाहीर केलाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी पावसाचा इशारा या ठिकाणी आता देण्यात आलाय। पुढील 4 ते 5 तासामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे पावसाने चांगलाच जोर धरलाय। हवामान खात्याने जवळपास 15 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा आहे असं सांगण्यात आलंय। या 15 जिल्ह्यांची विशेष यादी या ठिकाणी प्रशासनाने जाहीर करून टाकल्या। गेल्या 2 ते 3 दिवसापासून तुफान पाऊस महाराष्ट्रामध्ये पडताना दिसत आहे। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना इथून पुढील 4 ते 5 तासानंतर मोठा धोक्याचा आणि गंभीर इशारा या ठिकाणी देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे। किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार असं सांगितलंय। पावसाबद्दल गंभीर इशारा या ठिकाणी हवामान खात्याने जाहीर केलाय। यामध्ये मच्छीमारी देखील 2 दिवस करू नका असे आदेश मच्छीमारी करणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेत। पुढचे 4 ते 5 तास हे महाराष्ट्रासाठी काळजीचे असणार आहेत, चिंताजनक असणार आहेत। कोणी सुद्धा कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडू नका असाही गंभीर इशारा या ठिकाणी हवामान खात्याने आणि पुणे वेधशाळेने देऊन टाकलाय। कारण अचानक कुठे कुठे त्या ठिकाणी पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते आणि नदी नाले तुडूंब भरू शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यांना मोठा वादळी वाऱ्याचा त्रास देखील सहन करावा लागणार आहे। कारण हे असे 5 जिल्हे आहेत ज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्यामुळे या जिल्ह्यांना मोठ्या वादळी वाऱ्याचा सामना आता करावा लागणार आहे। पुढच्या 4 ते 5 तासामध्ये अतिवृष्टीचा धोका हा महाराष्ट्राला असणार आहे। त्याचबरोबर वेगाने चक्रीवादळ देखील महाराष्ट्राकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणूनच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही भाग यामध्ये पावसाच्या सरीबरोबर वादळी वारा या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे। सध्याला हे वातावरण तयार झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळतंय। तुम्ही घराच्या बाहेर जाऊन बघू शकता, पूर्णपणे पावसाचं वातावरण सध्याला तयार झालंय। ढग पाण्याने भरल्याचं सध्याला पाहायला मिळू लागलंय। ढग आता 3 ते 4 तासानंतर या 15 जिल्ह्यांमध्ये फुटणार। आता ही मोठी बातमी हवामान खात्याकडून आता जाहीर या ठिकाणी करण्यात आल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। म्हणूनच शेतकऱ्यांना या 15 जिल्ह्यांमध्ये विशेषतः काळजी घ्यावी या ठिकाणी लागणार आहे। प्रशासनाने आदेश दिले आहेत की कामाव्यतिरिक्त अजिबात घरातून बाहेर पडू नका, कारण ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिलाय। हा हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय। पावसाबद्दल एक गंभीरतेचा इशारा परत एकदा महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांना देऊन टाकलाय। आता हा अंदाज पावसाचा खोटा ठरणार नाही, कारण मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा हवामान खात्याकडून अशा प्रकारचा अंदाज दिला होता, परंतु तो अंदाज शेतकऱ्यांनी जुमानला नाही। त्यामुळे भलं मोठं नुकसान मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता तरी सावध व्हा असं या ठिकाणी हवामान खात्याकडून अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय।
मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई शहरामध्ये पावसाने धुमाकूळ 2 दिवसापासून घातलाय। रस्त्यावर त्या ठिकाणी मांडे इतकं गुडघ्या इतकं पाणी सगळीकडे वाहताना दिसत आहे। तसेच अनेक शहरामध्ये नद्या नाली तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत। मुंबई शहरामधील नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल सुरू झालंय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रेल्वेच्या रुळावरती पाणी साचल्याचं सध्याला तरी या ठिकाणी पाहायला मिळू लागले। आपल्याला मुंबई शहरामध्ये सध्याला पाहायला मिळतंय पावसाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे पावसाचं वारं मुंबईकडून महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 तासांच्या आतमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता मुंबईमध्ये जेवढा पाऊस पडताना दिसतोय त्यापेक्षा डबल तीव्रतेचा पाऊस पुढील 4 ते 5 तासानंतर या 15 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणूनच हवामान खात्याकडून आलेल्या नवीन आदेशानुसार महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। हा पाऊस जाण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी होता, परंतु अरबी समुद्रामध्ये अचानक आता वेगळंच वातावरण तयार झाले। त्यामुळे पावसाच्या पॅटर्नमध्ये आता लक्षणीय बदल होताना या ठिकाणी दिसू लागलाय। गेल्या 15 दिवसांमध्ये जे काय घडलं नाही त्याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती आता घडणार असल्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। वातावरण पूर्ण पावसाचे या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। पसरट प्रकारचे ढग आता वातावरणामध्ये तयार झाले। तुम्ही बाहेर जाऊन पाहू शकता। तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तुम्ही सध्याला पाहायचं आहे कशा प्रकारचे ढग त्या ठिकाणी गच्च पाण्याने भरलेत। ढग पसरट झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ढगफुटीची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आता वर्तवण्यात आल्या। त्याचबरोबर वादळी वारा यामध्ये सुटणार आहे। रस्त्यावरून पाणी वाहून त्या पाण्यामध्ये मोठमोठ्या लाटा देखील तुम्हाला आता पाहायला मिळू शकतात। ज्या जिल्ह्यांची नावे हवामान खात्याच्या यादीमध्ये सांगण्यात आलेली आहेत त्या 15 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। भयानक वादळ वारा सुटणार आहे, भयानक पाऊस पडणार। कोणत्या जिल्ह्यातील लोकांना सर्वाधिक मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पावसाचा मोठा फटका बसणार आहे, आपण लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये हवामान खात्याने आणि प्रशासनाने जी 15 जिल्ह्यांची यादी सांगितल्या ती यादी पाहणार आहोत। गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली असं वाटत होतं, परंतु अचानक गेले 2 ते 3 दिवस झालं पावसाची धार त्या ठिकाणी जोरदार सुरू असून पूर्वेकडील वाहणाऱ्या नद्यावरील धरणे तुडुंब परत एकदा भरले असल्याचं पाहायला मिळतंय। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्याला करण्यात आला असून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा परत एकदा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार आता पुढील 4 ते 5 तास हे मोठे धोक्याचे असणार आहेत। यामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच 15 जिल्ह्यातील 5 जिल्ह्यांना अति त्या ठिकाणी मुसळधार प्रकारचा ढगफुटीचा इशारा आणि मोठं वादळी वाऱ्याचं संकट सामना करावा लागणार आहे। आता फक्त मुंबई शहराला सर्वाधिक जास्त ढगफुटी सदृश्य पावसाचा सामना या ठिकाणी मागील 2 दिवसांमध्ये करावा लागला होता, परंतु आता हे संकट इथून पुढचे 4 ते 5 तासानंतर या 15 जिल्ह्यांनाही भोगावं लागणार आहे। हवामान खात्याकडून गंभीर स्वरूपाचा अलर्ट देण्यात आलाय। त्यांच्या आलेल्या अंदाजानुसार पुढचे 4 ते 5 तास हे त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। त्यामुळे 15 जिल्हे कोणते आहेत हे तुम्ही नक्की पाहू शकता। तुम्ही जर या ठिकाणी शेतकरी असाल तर तुम्हाला शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही पेरणी केली असेल किंवा नुकतीच त्या ठिकाणी पेरणीच्या तयारीला लागत असाल तर या ठिकाणी तुमचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या अडचणींचा सामना आता करावा लागू शकतो। आता नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर अजिबात पडू नये, कारण पावसामध्ये विजांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर अजिबात पडू नये। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र झाल्याचं सध्याला तरी पाहायला मिळतंय। उत्तरेकडे आता हे वारे त्या ठिकाणी जोरदार सरकत असून पावसाच्या जोराबरोबरच या ठिकाणी मोठा वादळी वाऱ्याचा देखील धोका आता निर्माण झालेला आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस पडला त्या मुसळधार पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या महिन्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये अशाच प्रकारचा अंदाज हवामान खात्याने दिला होता, परंतु शेतकऱ्यांना त्यावेळी तो अंदाज खोटा वाटला आणि शेतकऱ्यांचं भलमोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये केळी पीक असेल, आंबा पीक असेल किंवा इतर जे पिकं असतील सोयाबीन वगैरे हे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे मागच्या सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सामना करावा लागला।
तसेच रस्त्यावर पाणी आल्यामुळे नागरिकांना कामावर जाण्यासाठी अडचण निर्माण झाली। तशापेक्षा जास्त पटीची परिस्थिती आता या ठिकाणी आज पुढील 4 ते 5 तासानंतर निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नागरिकांमध्ये विशेष शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाल्या। हवामान खात्याच्या आलेल्या अंदाजानुसार पुढचे 4 ते 5 तास खूप धोक्याचे असणार आहेत। मागील 2 दिवसात जो पाऊस पडलाय किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडलाय त्यापेक्षा तुफान पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। यामध्ये हवामान खात्याकडून पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला सांगतो कारण या जिल्ह्यामध्ये भयानक पूर परिस्थिती निर्माण मागच्या वेळी पण झाली होती आणि आता सुद्धा निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। पहिला जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील आता या ठिकाणी मागच्या वेळी अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता, ढगफुटी झाली होती, नागरिकांना त्या पावसाचे हाल सोसावे लागले होते। आता आज सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी विशेषतः आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन या बीड जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी आज करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आता या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तुमचा जर बीड जिल्हा असेल तर या भागामध्ये कोणकोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुम्ही बीड जिल्ह्यातील असाल तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघा। आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या भागामध्ये जेवढे पण काही नागरिक राहत असतील, शेतकरी राहत असतील त्यांना या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी बीड जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना करण्याचं सांगितलंय। त्यामुळे सिंधुदुर्ग आता पुढचा जिल्हा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आता कोणाकोणाला या ठिकाणी आता या संकटाचा सामना करावा लागणार आहे नक्की बघा, कारण बीड जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांना त्रास या ठिकाणी सहन करावा लागला होता। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले बघा। यामध्ये देवगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या भागामध्ये आता पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर कोणकोणत्या पुढच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे आता बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या त्या बुलढाणा जिल्ह्यातील आता बघा खामगाव तालुक्यामध्ये, जावळगाव, जामोद तालुक्यामध्ये या ठिकाणी मेहकर तालुका, लोणार, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जेवढे पण काही नागरिक राहत असतील, शेतकरी राहत असतील तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी तुम्हाला आता आज करण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्ही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय बघा। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, आता लांजा, राजापूर या भागामध्ये जेवढे पण काही आता शेतकरी बांधव नागरिक असतील त्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतरचा रायगड जिल्ह्यातील कोणाकोणाला आज पावसाचा इशारा देण्यात आलाय। यामध्ये पेन, कर्जत, पनवेल, खालापूर, उरण, अलिबाग, त्या ठिकाणी सुधागड, त्या ठिकाणी मुरुड, मसळा या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूरचा भाग, दक्षिण सोलापूरचा भाग, त्यानंतर अक्कलकोट, त्यानंतर सांगोला, माळशिरस, माडा, करमाळा या भागातील जेवढे पण काही शेतकरी बांधव असतील, नागरिक असतील त्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले। काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल, काही भागामध्ये तुरळक पाऊस पडेल तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे पहा।
या ठिकाणी सातारा जिल्ह्यांना सुद्धा डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केलाय। यामध्ये काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा भाग, त्या ठिकाणी कोरेगाव, फलटण, महाबळेश्वरच्या भागामध्ये तुफान त्या ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे। मान, खटाव, कराड या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना आता गंभीर इशारा दिलाय। यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, आनंदपाळ, अहमदपूर आणि उदगीर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाच्या सरी कोसळल्याच्या पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे, घरी राहा, सुरक्षित राहा, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याचा पालन करा। तुम्हाला या पावसाच्या अंदाजावर जर तुम्हाला अशाच प्रकारचे त्या ठिकाणी आता तुमच्या शेती पिकांची कामे जर तुम्ही याच्यावर करणार असाल तर परत एकदा अनुभवी व्यक्तींचा अंदाज घ्या, कारण अंदाज असतो। त्यामुळे अनुभवी व्यक्तीकडूनच तुम्ही परत एकदा अंदाज घेऊन शेती पिकांची मोठी कामे करा, असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।